गणपती विद्येची आणि कलेची देवता। मूर्तिकार आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत बाप्पाचं विविध आकारातील आणि स्वरूपातील रूप घडवतो। अशाच पद्धतीने लहानग्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून देत गणरायाचं रूप साकारण्याची संधी रत्नागिरीत करून देण्यात आली। रत्नागिरीतील ही बच्चे कंपनी व्यस्त आहे ती गणेशाचं साजरं रूप साकारण्यात। लहान मुलांमधील कल्पकतेला संधी देतानाच त्यांना गणेशोत्सवाचं पारंपरिक स्वरूप सांगण्याचा हा प्रयत्न होता। बच्चे कंपनीचाही त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला। सुरुवातीला चाचपडणाऱ्या मुलांच्या हातून हळूहळू मूर्ती आकार घेऊ लागल्या। कुणाचा बाप्पा सिंहासनावर आरूढ होता तर कुणाचा गरुडावर तर कुणाचा चक्क स्कूटरवर। प्रत्येकाने आपापली कल्पनाशक्ती पणाला लावली होती। मला गणपतीच्या मूर्त्या बनवायला खूप आवडतात। या स्पर्धेतून मला गणपतीच्या मूर्त्या व त्यांच्या कला बघता आल्या। इको फ्रेंडली असा केलेला आहे जो असं पर्यावरणासाठीचा असा म्हणजे पुस्तक लिहित बसलेला आहे। म्हणजे माणूस याचा विचार करत नाही पर्यावरणाचा म्हणून तोच आता करत बसलेला आहे नारळाच्या झाडाखाली। काही मूकबधीर विद्यार्थी यात सहभागी झाले होते। पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारताना मुलांनी देखावे देखील साकारले। गणेश उत्सवाचं बदललेलं रूप आणि ते साजरे करण्याची मूळ संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता। कोकणातल्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि पर्यावरणाच्या संबंधी त्यांना अधिक जागृती व्हावी याकरता आपण ही स्पर्धा आयोजित करतो। प्रत्येकानं छोट्याने साकारलेली मूर्ती त्यांनाच भेट म्हणून देण्यात आली। या मूर्तीची मोठ्या मूर्तीबरोबर प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय पालकांनी घेतलाय। प्रत्येकानं पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बसवण्यासाठी जनजागृती करण्याचा निश्चय देखील या निमित्तानं घेतला। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।